जेव्हा भारत आपण कृषी विषयक देश मानला जातो, कृषी संदर्भात शेती संदर्भात भारतात सर्वश्रेष्ठ देश मानला जातो, त्या संदर्भात जेव्हा पारंपरिक शेतीतून आपण आधुनिक शेतीकडे वळतो आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देतो, तेव्हा निश्चितच आपल्याला अनेक शेतकरी यशस्वी झालेले बघायला मिळतात. आपण आलेलो आहोत किसान मेळाव्यामध्ये कृषी प्रदर्शनमध्ये. नमस्कार, मी प्रतीक्षा काकडे कृषी जागरणमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. कृषी प्रदर्शनमध्ये आपण बघू शकता की इथे अनेक प्रकारच्या कृषी प्रदर्शन कंपन्यांनी आपल्या प्रोडक्ट्स विविध गोष्टींचं प्रदर्शन केलं आहे आणि ज्या माध्यमातून निश्चितच शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतायत. तर आता आपण कुठे आलो आहोत, त्यांचं नेमकं त्यांच्या कंपनीचं काय प्रोडक्टचं प्रदर्शन आहे हे मी तुम्हाला सांगण्यापेक्षा आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. सर्वात पहिल्यांदा सर तुमचं मनापासून स्वागत. किती वर्षापासून सर तुम्ही हा किसान मेळाव्यामध्ये इथे तुमचं कृषी प्रदर्शन? आम्ही गेले 15 वर्ष झाले किसान मेळाव्यामध्ये आम्ही आता प्रदर्शनमध्ये स्टॉल लावत आहोत. बरोबर सर, BCS म्हटलं की अगदीच सर्वांच्या ओळखीचा परिचित असलेला ब्रँड आहे, अगदी विश्वसनीय ब्रँड असं म्हटलं जातं. एकंदरीत थोडक्यात तुमच्या प्रोडक्ट बाबतीत प्रत्येक गोष्टीबाबत प्रेक्षकांना सांगा. मॅडम कसं या इटालियन ग्रुप आहे BCS हा ऍग्रिकल्चर मध्ये जे स्मॉल फार्मर आहेत त्यांच्यासाठी आपण हा कंपनी मशीन बनवते. ह्याच्यामध्ये जे आपण मशीन्स बनवले आहेत ते पूर्णपणे क्वालिटी आहे. म्हणजे आता जर बघितलं तर 10 वर्षापूर्वीचे 15 वर्षापूर्वीचे जे कस्टमर येतात आमच्याकडे ते सुद्धा आता येऊन आमच्या स्टॉलवरती व्हिजिट करतात आणि सांगतात की सर अजून सुद्धा मशीन खूप छान प्रकारे चाललेलं आहे. तर याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याकडे येतं रिपर बाइंडर. इथे असे युनिक प्रोडक्ट आहे की 1 लिटर डिझेल मध्ये 1 एकर कापून पेंडी बांधतं आणि त्याची प्राइस आहे 5,30,000 रुपये, पण त्याला कृषी विभागाचं 2.5 लाख रुपयाचं अनुदान मिळतं. त्यामुळे शेतकरी हा व्यवसायासाठी किंवा इंडिव्हिज्युअल वापरण्यासाठी हे मशीन यूज करतोय. त्याबरोबरच आपलं दुसरं प्रोडक्ट आहे इंटर कल्टिवेशन, जे आता शेतकऱ्यांना लेबरचे प्रॉब्लेम चालू आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी BCS ने एक चांगली रेंज आणलेली. ते ग्रीशिया सिरीज आहे, तिथे 40-50 हजार पासून प्राइस ते 2 लाख पर्यंत आहे. त्याबरोबर MC सिरीज असा आहे की वर्ल्ड क्लास प्रोडक्ट आहे की ज्या मशीन मध्ये चेन बेल्ट कोणत्याही प्रकारचा नाहीये. तो नसल्यामुळे व्हायब्रेशन्स येत नाहीत मशीनला आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला 25 प्रकारचे अवजार लावता येतात. म्हणजे शेतकऱ्यामध्ये 1 एकर जमीन असू दे किंवा 20 एकर जमीन असू दे, प्रत्येक जमिनीमध्ये आपलं मशीन चालेल. आणि त्याला 25 प्रकारचे अटॅचमेंट्स लावल्यामुळे प्रत्येक वेळी मशीन वेगवेगळं घ्यायची गरज नाही शेतकऱ्याला. आणि सेफ्टी फीचर जास्त, हातातून सुटले मशीन बंद होतं, व्हायब्रेशन्स कोणत्या प्रकारचं नाहीत. आणि या अशा प्रकारची मशीन स्वतः वैयक्तिक वापरून शेतकरी व्यवसायासाठी पण हे मशीन बाहेर वापरतात. बरोबर सर, तुम्ही आता खूप छान पद्धतीने आमच्या प्रेक्षकांना समजून सांगितलं. मी पहिलेच बोलले सर, पारंपरिक शेतीतून जेव्हा शेतकरी आधुनिक शेतीकडे वळतो आणि त्यात तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करतो, तेव्हा निश्चितच शेतकऱ्याला विश्वसनीय ब्रँडची गरज असते आणि आपण एक विश्वसनीय ब्रँड म्हणून BCS ला ओळखतो. तर सर मला तुम्हाला एक विचारायचं आहे, एक साधा प्रश्न आहे, आपण शेतकऱ्यांमार्फत आहे असंच म्हणावं लागेल की BCS ची अशी काय वैशिष्ट्ये आहेत की इतर कंपन्यांपेक्षा यांचं काय वेगळेपण आहे? मॅडम आता हे कसं आहे, हा वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण जागतिक दर्जाची कंपनी आहे. ह्या कंपनीला BCS ला आज जगामध्ये 80 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे यांचे जे R&D आहे किंवा जे काही यांचे पेटंट्स प्रोडक्ट्स आहेत एकदम स्टँडर्ड आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकदा घेताना थोडंसं त्यांना महाग वाटतं, पण जसं जसं शेतकरी हा यूज करेल तसं त्याला ऑटोमॅटिकली असं लक्षात येईल की घेतलंय ते मशीन आपण खूप छान प्रकारे आहे. बाकीच्या मशीन्स काय होतात किंवा बाकीच्या कंपन्या बाहेरच्या कंट्रीमधनं चायनावरून इम्पोर्ट करतात, स्वतःचं नाव लावतात आणि विकून टाकतात. त्यानंतर सर्व्हिस वगैरे भेटत नाही. आमचं असे सर्व्हिसची गॅरंटी आहे. आतापर्यंत आम्ही एकही कस्टमर असा नाही की त्याला सर्व्हिस भेटलेली नाही. ऑन फील्ड सर्व्हिस आहे सगळी. त्यामुळे शेतकरी खूप छान प्रकारे खुश आहे आणि आता परत रिपीट कस्टमर आलेत ज्यांनी 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी घेतले ते सेमच ब्रँड, फक्त थोडंसं मोठा हायर व्हर्जनचे प्रॉडक्ट आता घेऊन सुद्धा जायला लागले. हा एक विश्वासार्हता आमची BCS ची आहे. तरी बघू शकता तुम्ही प्रेक्षकांना, सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीत विश्वासार्हता असणं खूप गरजेचे असते. कारण जेव्हा विश्वास बसतो, कारण शेतकरी आहे, आधीच आपल्या महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती आहे, भारतात देखील बऱ्या प्रमाणात शेतकरी खचलेला आहे. त्या अवस्थेत जर शेतकरी काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो तर निश्चित शेतकऱ्याला कुठलीही गोष्ट विश्वसनीय असणं मात्र तितकंच गरजेचं आहे. सर मला एक आता आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे थांबावं लागतं, तर मला तुम्हाला एक साधा आणि शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. सर, BCS शेतकऱ्यांसाठी असं भविष्यात अजून काही वेगळे प्लॅनिंग्स करणार आहे का, वेगळे काही प्रोडक्ट्स घेऊन येणार आहे? हा, BCS मध्ये आता सध्या मॅडम आम्ही एक नवीन जस्ट लॉन्च केले, ट्रॅक्टर माउंटेड रिपर बाइंडर आणलेला आहे. अच्छा. आणि याच्याबरोबरच जी आमची एक सिरीज आहे, जी पॉवर विडरची सिरीज आहे, त्याच्यामध्ये अजून थोडेसे कमी प्राइस मध्ये सुद्धा आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो आहे. शेतकऱ्यांना काय मदत होईल? प्राइस थोडीशी कमी राहील. प्रॉडक्ट जे सगळ्यात मेन म्हणजे की शेतकऱ्याला हँडलिंग अजून इझी राहील. अच्छा. आणि जे छोटे छोटे शेतकरी फार्मर्स आहेत की जे त्यांचे 20 गुंठे जमीन आहे, 1 एकर आहे, 2 एकर आहे, त्या शेतकऱ्यांना परचेसला किंवा प्रॉडक्ट घेण्यासाठी एकदम अजून इझीच आहे.
तर सर कसं असतं ना, प्रत्येक गोष्टीला वेळेचं बंधन असतं, त्यामुळे आपल्याला थांबावं लागतं. तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. सरांच्या माध्यमातून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. कृषी जागरण टीम नेहमीच तुमच्या तत्परतेनं तुमच्या सोबत असते आणि त्यासोबतच BCS टीम देखील तुमच्या सोबत आहे. धन्यवाद. थँक्यू मॅडम.